छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. भारत माता की जय. वंदे मातरम. आजच्या या कारगिल विजय दिवस वीर सैनिक, वीर माता, वीर पत्नी कृतज्ञता सन्मान सोहळ्याला उपस्थित महामहिम राज्यपाल परमादरणीय जिष्णुदेव वर्माजी, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या ताई उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीताताई पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पर्यटन माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, वाइस एडमिरल संजय बादशेन, लेफ्टनंट जनरल कुशवा, तिन्ही दलातील सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे सर्व अधिकारी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, आयुक्त पोलीस देवेंद्र भारती, उपस्थित सर्व वीर माता, वीर पत्नी आणि वीर सैनिक, दिव्यांग सैनिक आणि पत्रकार मित्रांनो, काल 26 जुलै रोजी आपण कारगिल विजय दिवस सगळीकडे साजरा झाला. पाकिस्तानच्या नांग्या ठेचून वीर जवानांनी मिळवलेल्या कारगिलच्या विजयाला 27 वर्ष पूर्ण झाली. आपण एव्हीच्या माध्यमातून देखील पाहिलं की कशा प्रकारची लढाई झाली, बर्फामध्ये किती उंचावर, आणि आपल्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण केलं. हे पाहताना अंगावर काटा उभा राहतो आणि त्याचाच आपल्याला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि म्हणून हा केवळ एक विजयाचा उत्सव नाही, तर तो आपल्या जवानांच्या असीम धैर्याचा, समर्पणाचा आणि देशभक्तीचा धगधगता अंगार आहे. मी सर्वप्रथम भारतीय सैन्यातील महापराक्रमी जवानांना अभिवादन करतो, सल्यूट करतो. जमी से फलक तक उनकी गाथा है, जमी से फलक तक उनकी गाथा है, हर दिल में बसी उनकी परिभाषा है. सलाम है उन वीरों को जिन्होंने अपनी खून से लिखी भारत की आशा है. भारतीय सैन्याचे आभार मानणे आपल्या शब्दा पलीकडचं आहे. काय आभार मानणार आपण? त्यांचं शौर्य एवढं मोठं आहे. वीरता, शूरता, त्याग, बलिदान. एवढंच म्हणेन की देशाची 140 कोटी जनता वीर जवानांच्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नाही. 26 जुलै हा दिवस आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो, परंतु विजयाच्या स्मृतींना आपल्या वीर सैनिकांच्या बलिदानाची, हुतात्म्याची किनार आहे. आपल्याला अत्यंत भावुक करणारा हा दिवस आहे. विजयाचा आनंद आहे, पण 527 वीर जवान गमावल्याचं दुःखही आहे. अत्यंत बिकट जागी वेगाने लढलेल्या युद्धात भारताचे 527 वीर जवान देश रक्षणासाठी शहीद झाले. आज त्या वीर मातांच्या पत्नींचा सन्मान करून त्यांच्या प्रती आपलं कर्तव्य निभावण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. देशासाठी शहीद झालेला प्रत्येक जवान हा आपल्या प्रत्येकाच्या मनात असीम देशप्रेमाची ज्योत पेटवून गेला आहे. सीमेवर शत्रूशी लढताना प्राणपणाला लावणारा सैनिक अमर होतो, पण तो शहीद झाल्यानंतर मागे उरलेल्या त्या वीर पत्नी आणि वीर मातेच्या मनातील हुंदका आणि तिच्या भावना शब्दात सांगणं अशक्य आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या आपल्या मुलाच्या पत्नीच्या शौर्याचा अभिमान चेहऱ्यावर बाळगणाऱ्या या वीर माता आणि वीर पत्नी हा आपल्या देशाचा खरा स्वाभिमान आणि खरा अभिमान आहे. अशाच वीर माता, वीर पत्नींचा सन्मान करण्यासाठी आज या देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा सन्मान महान त्यागाचा आहे, धैर्याचा आहे आणि संघर्षाचा सन्मान आहे. देश, समाज आणि आपण सगळे त्यांच्या प्रती कृतज्ञ आहोत आणि तीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मी या वीर माता, वीर पत्नींच्या चरणी शतशः वंदन करतो.
तुमचा हा त्याग देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला आहे. फक्त आजचा एकच दिवस नव्हे तर 365 दिवस 140 कोटी जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या अत्यंत हृदय अशा कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन आपले मंत्री आशिष शेलार त्यांच्या टीमने केले आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. 1962च्या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वीर माता आणि वीर पत्नींना समर्पित ऐतिहासिक देशभक्तीपर गीताचं लोकार्पण कविवर्य या सर्व आपल्या स्वर्णिनाथ फाउंडेशन आणि इतर सगळ्या टीमचेही मी मनापासून अभिनंदन करतो. कारगिल शौर्यथॉन या मॅरेथॉनच्या निमित्ताने मला देखील 2 वेळा कारगिलच्या युद्धभूमीवर जाण्याचं भाग्य मिळालं. या निमित्ताने लष्करातील अनेक वरिष्ठ लोकांची चर्चा देखील, त्यांच्या भावना देखील, त्यांचे अनुभव देखील मला ऐकता आले. जवानांच्या देशभक्तीची अनेक मन हेलावणारी उदाहरणं त्या ठिकाणी सांगितली. शहीद जवानांनी आपल्या कुटुंबियांना लिहिलेली अत्यंत भावनिक पत्र वॉर मेमोरियलमध्ये वाचायला मिळाली. त्याच्यामधून त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये परिवाराची चिंता कमी आणि देशाची चिंता जास्त. देशाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांना माहीत होतं की पुढे काही होऊ शकतं. अशा प्रकारचे वीर जवान आपल्या देशाला लाभलेत, हीच आपली संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. जवानांच्या अतुलनीय शौर्याच्या बलिदानाच्या घटना आपण ऐकल्या. ते सगळं ऐकल्यानंतर पहिल्या अंगावर रोमांच उभे राहतात. अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करण्याचा तो दिवस. त्यामुळेच कारगिल वॉर मेमोरियल येथे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील लाईट अँड साऊंड शोसाठी आपण 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कामही सुरू होत आहे. कारगिलच्या ऐतिहासिक विजयाची आठवण आणि वीर सैनिकांच्या शौर्याची स्मृती त्यातून अधिक प्रभावी पद्धतीने जपल्या जाव्यात, हीच भावना त्यामागची आहे. काश्मीर आणि आपलं जीवाभावाचं नातं आहे. आणि मुद्दाम सांगतो, गेल्या वर्षी मुख्यमंत्री महोदय आपल्या इथल्या तरुणांनी, 1000 तरुणांनी लष्करी तळावर थेट जाऊन रक्तदान केलं आणि जवानांशी खऱ्या अर्थानं रक्ताचं नातं निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी कुपवाडा येथं 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियनच्या कॅम्पमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण त्या ठिकाणी आपण केलं. पण मी आपल्याला सांगतो त्याची विशेषता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीचं टोक कुठं आहे तर ते पाकिस्तानकडे आहे. जर तुम्ही हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघाल तर तुमचे डोळे काढले जातील, असं एक त्यामधून संदेश देण्याचं काम त्या लष्कराने बटालियनने केलेलं आहे. याचा देखील सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून येथील प्रत्येक हवेचा प्रत्येक झोत शौर्याची साक्ष देतो. येथील प्रत्येक दगडावर आपल्या वीरांच्या अमरगाथा कोरलेल्या आहेत. कारगिल विजयात तत्कालीन प्रधानमंत्री श्रद्धेय अटलजी वाजपेयी यांचं खंबीर नेतृत्व भारताची शान ठरले. अटलजींच्या मुत्सद्देगिरी आणि करड्या बाणाने शत्रूचा माज उतरवून टाकला. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूरचं देखील या ठिकाणी वर्णन झालं. त्या सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख उत्तर देणारी आपली भारतीय सेना आणि देशाचे फौलादी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही मी सॅल्यूट करतो. आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाही असं म्हणतात प्रधानमंत्री. तो फक्त एक ट्रेलर होता. पाकिस्तानलाही माहीत आहे पिक्चर अभी बाकी आहे. आणि कुठली हालचाल केली तर त्यांचं जगाच्या नकाशावरून कायमचं नामोनिशान मिटवण्याची हिंमत आणि ताकद आपल्या भारतीय जवानांमध्ये आहे. आणि आपल्याला शांतता हवी आहे, युद्ध नको. पर हम किसी को छेड़ते नहीं, पर हमें कोई छेड़े तो हम उसे छोड़ते नहीं. ही आपली देशाच्या जवानांची आणि आपल्या सर्वांचीच मानसिकता आहे. आणि म्हणूनच आपल्या सैन्यात आपल्या महापराक्रमी जवानांमध्ये एक जी जिद्द आहे आणि ताकद आहे. त्यामुळेच मोदीजींनी देखील लष्करासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.
अनेक वर्ष प्रलंबित असलेली वन रँक वन पेन्शनची मागणी मोदीजींनी पूर्ण केली. केवळ मुख्य लष्कर नाही तर बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ यासारख्या निमलष्करी दलांमध्ये जवानांचं कल्याण, त्यांच्यासाठीचे गृहनिर्माण प्रकल्प, आरोग्य सुविधांमध्ये मोठे सुधार घडवून आणले. आणि म्हणून नारी शक्तीचा सन्मान करत आज आपल्या मुलींना लष्करात परमनंट कमिशन, कमांड पोझिशन देण्यात आल्या. आज आपल्या महापराक्रमी लाडक्या बहिणी फायटर जेट उडवत आहेत, युद्ध नौकेचं सारथ्य करतायत. ही अत्यंत अत्यंत आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सीमा पर तैनात वो वीर हर आंधी से टकराते हैं. सीमा पर तैनात वो वीर हर आंधी से टकराते हैं. हम चैन से सो सके रात भर इसलिए वो रात दिन जागते हैं. हा देश सीमेवर बंदूक घेऊन लढणाऱ्या सैनिकांमुळे सुरक्षित आहे. म्हणून आपण आपले इकडे सण साजरे करतो, पण त्यांच्या पाठीशी पर्वतासारख्या खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या या वीर माता आणि वीर पत्नींमुळे सुरक्षित आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी नमूद करतो. मी पुन्हा एकदा भारतीय लष्करातील शूर जवानांना सॅल्यूट करतो. वीर माता, वीर पत्नींच्या चरणी मी शतशः नमन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.